नमस्ते फ्रेंड्स. आज आपण विटॅमिन सीनं भरलेला जेली कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहे. आणि कुठल्या कुठल्या आजारांवर हे जेली खाऊ शकता हेही पाहणार आहे आज. त्याचे इन्ग्रेडियंटची माहिती आणि किती दिवस टिकेल आणि कसा टिकवावा हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहे. हे आपण 2 स्टेपमध्ये बनवणार आहे. आता घेणार आहे आलं, तुळशी, मोसंबी किंवा संत्र दोनातला कुठलाही चालेल आणि लिंबू एकातून 2 केलेले आहेत. शक्य असेल तर पितळीचंच भांडं वापरावा. पितळाच्या भांड्यात 1 ग्लास इतका पाणी घेतली. पाण्यात आलं खिसून घालत आहे आणि तुळशी घालून ह्याचा काढा बनवून घेणार आहे. मध पण वापरणार आहे. अद्रक आणि मधाचा मिश्रण सर्दी आणि खोकला, घशातील जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे. तर मध घशातील खवखव कमी करण्यास मदत करतो. पोटाचे अपचन, गॅस्ट्रिक समस्या आणि पोटदुखी कमी करण्यासाठी अद्रक आणि मध उपयोगी पडते. ताप येणे कमी होईल. आम्लपित्त ॲसिडिटी कमी होऊन इम्युनिटी वाढते. लिंबू, तुळशी आणि मध यातील गुणधर्म रोगप्रतिकारक शक्तीला बळकट देतात, ज्यामुळे शरीर लहान-सहान व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित राहतात. संत्र आणि तुळशी यातील अँटीऑक्सिडंट्स तणतणाव कमी करण्यास आणि मानसिक शांतता आणण्यास मदत करतात. काढा तयार झाल्यावर मी इथे गाळून घेतली. गरमच असताना गाळलेलं मिश्रण भांड्यात परत ॲज इट इज घालून घेतली आणि त्यात अगर पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतली. लो फ्लेमवर 1 उकळी येऊ द्या. ह्याच्यात मी अगर पावडर 2 वेळेस घातलेली आहे. जर अगर पावडर कमी पडला तर जेली बनणार नाही आणि जास्त झाला तर जेली कडक होतील. अगदी प्रमाणातच घालावा. अगर पावडर हे कुठल्याही किराणा दुकानात मिळतं, नाहीतर ॲमेझॉनवर, ब्लिंकिट, बिग बास्केट कुठल्याही साईटवरती जाऊन पाहात मिळेल तुम्हाला. हे पावडर प्युअर व्हेज असतं आणि सेफही आहे. पहिला स्टेप होता आलं आणि तुळशीचा काढा. नंतर आपण त्याला गाळून घेतली. दुसरा स्टेप आहे अगर पावडर घालून आपण त्याला परत एक बार उकळून घेतली. गॅस बंद करून भांडं खाली घेतली. गरम असते वेळेसच लिंबूचा ज्यूस करून गाळून घेते. त्यातले बिया साईडला होतील. तशाच पद्धतीनं ऑरेंज ज्यूस पण गाळूनच घेईल. न गाळता घालू नये. जेली टेस्टी होणार नाही. लिंबू आणि संत्र्यामध्ये भरपूर विटॅमिन सीचा प्रमाण असतं. हे आधी सर्व मिक्स करून घेईल व्यवस्थित. आणि आता मध घालणार आहे. गरम असतानाच मध मी इथे 2.5 चमचे मध घातलेली आहे. ऑरेंज आणि लिंबू गरम असते वेळेसच आपण घातलं, मग मध घातली. आता ह्याला गरम करणार नाही. कुठंच आपण केमिकल वापरलेला नाही. संत्र्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरलेला असतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचा चमकदार होते. लिंबूमुळे विषारी द्रव्य काढून टाकतात, पचन सुधारते आणि शरीरातला फॅट कमी होण्यास मदत होते. मी इथे सिलिकॉनचा मोल्ड घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित भरून घेणार आहे. हे कुठल्याही वयोगटातले व्यक्ती खाऊ शकतात, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत. जेली सेट करायला 4 ते 5 तास लागतात. रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचं. 4 तास सेटिंग झालेले आहेत. किती छान निघत आहेत. एक गोष्ट लक्षात करून देईल, व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुलांना हो या मोठ्यांना कुठलेही चॉकलेट खाण्यापेक्षा हे जेली कधीही उपयोगाचे राहतील. आता पाहणार आहे स्टोअर कसा करावा. एक काचेची भरणी घ्या आणि त्याला स्वच्छ धुवून वाळून ठेवा. वाळलेल्या भरणीत आपण हे भरून ठेवलं, बाहेर ठेवलं तर बरेच दिवस राहील. हेच डब्बा फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभरही टिकेल. जेली खूप सुंदर बनलेले दिसले. आपण जेली तोडून सुद्धा पाहणार आहे. व्यवस्थित तुटेल का? जेली आणि काचेची वाटी असल्यामुळं स्लिप होत आहेत. अरे वा, खूप छान तुटले. बनले, अगदी परफेक्ट बनले जेली. वाव, सुंदर झालेले दिसले. सर्वांना एक प्रश्न पडलाच असेल, जेली 2 शेपमध्ये दिसत आहे. माझ्याजवळ चॉकलेटचा मोल्ड आहे. मी त्या मोल्डमध्ये पण घातलेली, चॉकलेटच्या मोल्डमध्ये.
म्हणून शेप वेगळा आहे. जवळून पहा किती छान झालेले आहेत. काय वापरलं गेलं हे आपल्याला माहीतच आहे. काहीही न विचार करता मनसोक्त खाऊ शकतो आणि आजार पण कमी होत आहेत. सोप्या पद्धतीनं बनलेल्या आहेत. तुम्हीही बनवा आणि कमेंट करा. थँक यू.